नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. तर सर्वप्रथम आपण भेंडीला व्यवस्थित धुवून घेऊ. भेंडीसोबत भेंडीमध्ये लागणारे मिरची, टोमॅटो पण आपण सोबत धुवून घेऊत. चवीनुसार मिरची टाका बरं का. जास्त तिखट लागत असेल तर थोडी जास्त मिरची टाका. मिरची थोडी जास्त तिखट नसल्यामुळे थोडी जास्त मिरची टाकत आहे. 2 टोमॅटो टाकले तरी चालेल. आता भेंडीला आपण व्यवस्थित कापून घेऊ. भेंडीला कोणत्या पण आकारामध्ये कापू शकतो बरं का. त्यानंतर 4-5 मिरच्या अशा चिरून घेऊत आणि बाकीच्या मिरच्या या वाटून घेऊत आपण खलबत्त्यामध्ये. थोडंसं मीठ घेतले आणि खलबत्त्यामध्ये मिरच्या वाटून घेतलेत. टोमॅटोला पण आपण एकदम बारीक बारीक चिरून घेऊ. कांदा नाही टाकायचा बरं का. आता आपण भेंडीमध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपण कुटलेली लसूण पण घेतलेली आहे. इकडं कढई व्यवस्थित गरम होऊ द्या आणि कढीपत्ता पण घ्या. अजून कोथिंबीर पण टाकू शकतो यामध्ये. धनिया पावडर पण टाकू शकतो. ही वाटलेली मिरची, कापलेली मिरची, टोमॅटो, लसूण आणि भेंडी एवढे पदार्थ घ्या आणि कढीपत्ता. भेंडीवरती ना आधीच मीठ टाकून घ्या. आता हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर सर्वप्रथम यामध्ये मोहरी टाका. मोहरी टाकल्यानंतर लगेच जिरा टाका. जिरा टाकल्यानंतर लसूण टाका, वाटलेली लसूण. लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये ह्या कापलेल्या मिरच्या ॲड करा. मिरच्या टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाका. थोडा वेळ असंच राहू द्या आणि नंतर त्यामध्ये वाटलेली मिरची टाका. आता यामध्ये टोमॅटो टाका. व्यवस्थित मिक्स करून घ्या कढईच्या सहाय्याने. आणि आता यामध्ये हळदी पावडर टाका. त्यानंतर आपण घरी बनवलेला घरगुती मसाला ॲड करा. आणि मीठ आता पण ॲड करू शकतो बरं का. आपण आधीच भेंडीवरती मीठ टाकल्यामुळे मी आता मीठ टाकत नाही आहे. जास्तच हे होऊन जाईल. आणि वरून थोडंसं जास्त तेल टाका, जेणेकरून भेंडी खाली चिटकणार नाही आणि भेंडीची टेस्ट पण एकदम मस्त होईल. आता यामध्ये भेंडी ॲड करा. आधी थोडीशी भेंडी टाका, हलवून घ्या आणि नंतर परत पूर्ण भेंडी टाका. ओके. भेंडीला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर 5 मिनिटासाठी भेंडीला झाकून टाका. म्हणजे मधामध्ये वरून जर का झाकलं ना तर मधात पाणी सुटून भेंडी एकदम मऊ शिजत असते. आणि नंतर भेंडीला काढल्यानंतर ना वरून झाकण काढायचं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा. अजून आपण कराळूचं कूट पण टाकू शकतो बरं का. मी इथे टाकलेली नाही आहे. थोड्या वेळानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि त्यानंतर वरून परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आणि नंतर खाली चिटकायला आली का मग लगेच गॅस बंद करायचा आणि नंतर मग आपली खमंगदार अशी टेस्टी भेंडी तयार होते बरं का. भेंडी जर का जास्त चिटकायला लागली आणि भेंडी जर का शिजली नसेल ना तर त्यामध्ये थोडं पाणी पण ॲड करू शकतो बरं का. बाजूनी जास्त नाही टाकायचं, नाहीतर भेंडी भळकी लागत असते. आता भेंडीवरती झाका. हे बघा, मी इथे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. आता कूट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि परत 2 मिनिटासाठी असंच शिजू द्या. भेंडी जर का खाली चिटकत असेल ना तर त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिलकावा मारा. बघू शकता आपली भेंडी तयार झाली आहे.
व्हिडिओ जर का आवडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.